श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 448। मुंडन प्रश्नी गर्व। एके दिवशी सर्वज्ञांना सकाळचा पूजावसर झाला। सर्वज्ञ आसनावर बसलेले होते। सर्वज्ञांचे मुंडन करायचे होते। मग भट्टोबास न्हाव्याला बोलवायला गेले तेव्हा एक संभाविक न्हावी दिसला। हा ठीक आहे। मग भट्टोबासांनी त्या न्हाव्याला विचारले, तुम्हाला मुंडन करता येते का? हे ऐकून त्याला त्वेष चढला व तो म्हणाला, हो करता येते, परंतु तुम्ही मोबदला काय द्याल? भट्टोबासांनी त्यांचा भाव जाणला, त्यांची चालाखी ओळखली व म्हणाले, एक दाम देऊ। मग भट्टोबास त्याला घेऊन आले तेव्हा सर्वज्ञ सभा मंडपात बसलेले होते। त्याने विचारले, कोणाचे मुंडन करायचे आहे? भट्टोबास म्हणाले, या सर्वज्ञांचे। तो सर्वज्ञांना पाहून दचकला व म्हणाला, या सर्वज्ञांचे मुंडन माझ्याने होणार नाही, म्हणून मागे सरकला। सर्वज्ञ म्हणाले, या तुमच्याने आमचे मुंडन होईल। आणि त्यांची भीती गेली। हो जी। मग समोर आला, आरसा हाती दिला। मग त्याने सर्वज्ञांचे मुंडन केले। चांगल्या प्रकारे नखे काढली। भट्टोबास त्याला दाम देऊ लागले। तो म्हणाला, मला सर्वज्ञांनी दिले ते फार मोठे आहे। मजजवळ सर्वज्ञांच्या प्रसादाने पुष्कळ आहे, हेच मला द्यावे, जे मीच सर्वज्ञांचे मुंडन करावे, असे त्याने मागून घेतले। मग चौथ्या दिवशी सर्वज्ञांचे स्थान व आठव्या दिवशी मुंडन होत असे। त्या दिवशी तो स्वतः होऊन येत असे। बैसा त्याला जीव घालत असे। तो ज्या वस्त्र्याने सर्वज्ञांचे मुंडन करी त्या वस्त्र्याने कोणाचेही मुंडन करीत नसे। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।